रसिक हो, या महाराष्ट्राला ज्या माणसानं महाराष्ट्र हे नाव दिलं असेल तो माणूस खरोखरच महान असला पाहिजे. खरं तर आपला महाराष्ट्र कसा आहे? भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर डोंगर दऱ्यांच्या कड्याकपारीत उभा ठाकलेला अखंड महाराष्ट्र, मर्द रांगड्या मराठ्यांचा लढवया महाराष्ट्र, दिल्लीचे तख्त फोडणारा महाराष्ट्र, अन्याय करणाऱ्यांना झोडणारा महाराष्ट्र. इथेच ज्वालामुखीच्या अग्निनृत्यातून निर्माण झालेला सह्याद्री आसमानाला भिडला आणि जिथल्या नद्यांमधून अजूनही धगधगता ज्वालामुखी वाहताना दिसतो आहे, अशी ही वीरभूमी, जिथे संतांनी मातीवर प्रेम करायला शिकवलं आणि अन्यायाविरुद्ध विजयसारखं कोसळून पडायला शिकवलं, अशी ही शूरभूमी. या महाराष्ट्राचा इतिहास साधासुद्धा इतिहास नसून घोड्यांच्या टापांपासून तलवारींच्या टोकांपर्यंत, शिवरायांच्या तळपत्या तलवारीपासून बाबासाहेबांच्या निर्भीड लेखणीपर्यंत, महात्मा फुलेंच्या समतेपासून शाहू महाराजांच्या ममतेपर्यंतचा इतिहास आहे. कारण ही संतांची संतभूमी, कर्मवीरांची कर्मभूमी, रणवीरांची रणभूमी, क्रांतिवीरांची क्रांतिभूमी आणि कलावंतांची कलाभूमी आहे. याच महाराष्ट्रातला क्रांतिकारकांचा आणि कलावंतांचा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये शिराळा तालुक्यात वारणेच्या काठी वसलेलं नाटोली हे छोटंसं गाव. तसं पाहिलं तर या नाटोली गावाला कलाभूमी किंवा नाट्यभूमी म्हटलं तर ती अजिबात अतिशयोक्ती ठरू नये. कारण इथे नाट्य व संगीत कलाकारांची मांदियाळी आहे. किसन शिंदे, मनोहर इनामदार, ज्ञानदेव भोसले, अण्णा पाटील, बापूसाहेब शिंदे, दत्तात्रय शिंदे, बाळासाहेब सुतार, तुकाराम परीट, बाळासाहेब साळुंके, तुकाराम गवळी, बेंद्रे गुरुजी, पी.जी. पाटील, गजानन साहुते, विजय साळुंके ते आज अखेर गोरख शिंदे व नतू लोहार असे अनेक दिग्गज कलाकार या मातीमध्ये घडले. त्याचप्रमाणे प्रगतीपथाच्या उंच शिखरावरून गरुड झेप घेणारे उत्तुंग नेतृत्व म्हणजे डॉक्टर यशवंतराव शंकरराव कुलकर्णी साहेब हे सुद्धा याच मातीत घडले. याच कलानगरीत सृजनशील अभ्यासू क्रांतिकारी विचारांचा परखड प्रभावी निर्भीड वक्ता डॉक्टर संदीप कांबळे यांचा जन्म झाला. निसर्गोपचार पॅथीमध्ये पदवी घेतलेल्या डॉक्टर संदीप कांबळे यांना लहानपणापासूनच समाजकार्य व गायनाचे वेड, शालेय जीवनापासूनच सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड निर्माण झाली. महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या डॉक्टर संदीप कांबळे यांनी प्रामुख्यानं शिराळा तालुक्यात खूप मोठी सामाजिक चळवळ उभी केली. सामान्य माणसांच्या हक्कासाठी अन्यायाविरुद्ध लढणारी जाज्वल संघटना स्थापन केली. ती म्हणजे 9 सप्टेंबर 2009 रोजी समाजातल्या तळागाळातल्या शोषित पीडित सामान्य माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र ही संघटना स्थापन केली. शिराळा तालुक्याबरोबरच सातारा, धुळे, जालना, नागपूर, पुणे, मुंबई, पालघर, कोल्हापूर, जळगाव असे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे संघटन मजबूत आहे. त्यामध्ये जातीअंताची लढाई, अंधश्रद्धा निर्मूलन, समाजकार्य, आरोग्य शिबिरं व समाज प्रबोधन व्याख्याने, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करणे इत्यादी कार्यक्रम ते संघटनेच्या माध्यमातून करत असतात. एक निर्भीड वक्ता म्हणून त्यांची ओळख शिराळा तालुक्याबरोबरच अखंड महाराष्ट्राला आहे. जिथे जिथे अन्याय होईल, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असेल, अशा ठिकाणी ते स्वतः जातीनं हजर राहून अन्यायाला वाचा फोडणारा, अन्यायांचा कर्दनकाळ ठरतात. वेगवेगळ्या विषयांवरील आंदोलनं, निवेदनं देणं, सामान्य लोकांना न्याय मिळवून देणं, जातीअंतांची लढाई लढणं या कामाबरोबरच गायनकला अत्यंत मधुरपणे जोपासणारे डॉक्टर संदीप कांबळे एक कलाक्षेत्रातील तपस्वी योद्धाच आहेत. गायनकलेबरोबरच कथालेखन, चारोळ्या लेखन, कविता लेखन, गीतलेखन असे विविध साहित्य गुण त्यांच्यामध्ये आहेत. या छंदामधूनच एक कलाकृती जन्मास आली, ती म्हणजे स्वर संदीप कलामंच. आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात ते डॉक्टर संदीप कांबळे यांच्या स्वर संदीप कलामंच या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी व त्यांच्या नवीन मराठी गाण्यांचे प्रमोशन करण्यासाठी, जे त्यांनी स्वतः लिहिले व गायले आहे. भविष्यकाळात आपल्या शुभेच्छा, आपले आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे अविरतपणे राहावेत असा आशावाद या ठिकाणी नक्कीच व्यक्त करावासा वाटतो. धन्यवाद. या रंगमंचाचं उद्घाटन संपन्न होत आहे. आपणा
सर्वांच्या उपस्थितीत या रंगमंचाचे सर्वे सर्वा संकल्पना निर्माता व दिग्दर्शक डॉक्टर संदीप कांबळे तसेच कुलकर्णी साहेब, या नाटोली गावचे प्रथम नागरिक, तसेच निवृत्त शिक्षक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री NY कांबळे सर, या गावचे उपसरपंच काशीनाथ पाटील आणि उपस्थित सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते या रंगमंचाचं उद्घाटन संपन्न होत आहे। नाटोली गाव, खरं तर या गावाला पहिल्यापासूनच नाटकाची परंपरा आहे। या गावामध्ये पहिल्यापासूनच कलावंत घडवण्याची एक मातीतली कला आहे। कित्येक वर्ष या गावातली नाटकं जवळजवळ या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध होती आणि कलावंत कसा असावा हे या गावानं बऱ्याच ठिकाणी दाखवून दिलंय। आज आपल्या गावामधील एक सुपुत्र ज्यांनी एक वेगळी संकल्पना घेऊन आपल्या सगळ्यांच्या समोर आलेले आहेत, त्यांचं नाव संदीप कांबळे, डॉक्टर संदीप कांबळे। त्यांच्या नावामध्येच दीप आहे आणि संदीप कांबळे यांनी या स्वर संदीप कला मंचाची आज उभारणी करून आज हा पहिला कार्यक्रम आपल्याच गावातील लोकांच्या समोर ते सादर करतायत। खरं तर लग्न समारंभ असतील, वाढदिवस असतील, इतर काय कार्यक्रम असतील, या कार्यक्रमामध्ये आपण मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणून अशा पद्धतीने करमणूक करण्यासाठी कलाकारांना आणतो। खरं तर गावातीलच आपला एक कलाकार एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर सगळी साधन सामुग्री एकत्र आणून काम करत असेल तर त्याच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे। कारण आपल्या सर्वांची आज मिळणारी जी कार्यप्रेरणा आहे तीच त्यांना या व्यवसायामध्ये पुढे नेणार आहे। कारण कलाकार हा सगळ्यात मोठा असतो। कलाकाराच्या कलेचं मोल नसतं। ज्यावेळेला तुम्ही टाळ्यांचा गडगडाट करता त्यावेळेला त्याला लाखो रुपये मिळाल्याची जाणीव होते। त्यामुळे तुमच्या टाळ्यांचा गडगडाट, प्रत्येक गाण्याला मिळणारी तुमची साथ, हेच खऱ्या अर्थाने या स्वर संदीप कलामंचाकरिता फार महत्त्वपूर्ण आहे। या कलामंचातील बहुतांश जणांची मला नावं माहीत नाहीत, पण एकंदरीत येण्यापूर्वी माहीत नव्हतं की एवढा मोठा साज शृंगार असणारं कलामंच आज इथं नाटोलीसारख्या ठिकाणी उपस्थित होईल। बऱ्याच वेळा मी बरेच कार्यक्रम बघत असतो। सुरुवातीपासूनच कार्यक्रमाचं ज्या वेळेला सुरुवात होते त्यावेळेला म्हणजे बाळ पाळण्यात असतानाच खऱ्या अर्थानं त्याचं पुढचं सगळं कळतं। तर हे पाळण्यातलं बाळ आजच गोंडस आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणे महाराष्ट्र नव्हे तर भारतामध्ये यांच्या कलामंचांचं नाव हो अशी मी आपल्या भैरवनाथ चरणी प्रार्थना करतो। संदीपराव तसेच त्यांची सर्व टीम, मग अगदी सिस्टीम आणणारे त्यांचे कोण असतील, ढोलकी वादक असतील, प्रत्येक इन्स्ट्रुमेंट वादक असेल, कारण प्रत्येकाच्या वादकाशिवाय ह्या सगळ्याला किंमत नाही। आणि या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांना पण दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय महाराष्ट्र।
मला दे ओ राजा ललकारी अशी गे सूर पेटला गाणं आलं तालावर सूर पेटला सुराला गाणं आलं तालावर आनंदात माझ्या हात तुझ्या गालावर भरजरीचा हिरवा शेला पांघरून नवा भरजरीचा हिरवा शेला पांघरून नवा शेवार हे सार बोलू दे आठवेल सागर मला दे ओ राजा ललकारी अशी गे दास देईल सुखाचा लय माया होई माती दास देईल सुखाचा लय माया होई माती हाक दिली सागर मला दे ओ हाक दिली सागर मला दे ओ हॅलो. खूप छान डॉक्टर संदीप कांबळे आणि मिस प्रतीक्षा शिंदे. आत्ताच या नुकतंच कार्यक्रमासाठी आगमन झालं ते आपल्या तालुक्याचे नेते ॲडव्होकेट रवी पाटील साहेब यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर PS पारगावकर सर आपल्याला 70च्या जमान्यात घेऊन जात आहेत. एक ओल्ड पण खूप छान असं सुंदर गीत. प्यार इंसान से करो उसकी आदत से नहीं, करो रूठो उनकी बातों से उनसे नहीं, भूलो उनकी गलतियों को उन्हें नहीं, क्योंकि दोस्तों से बढ़कर इस दुनिया में कुछ नहीं, दोस्तों से बढ़कर इस दुनिया में कुछ नहीं. एक सुंदर जुनं गीत सादर करीत आहेत PS पारगावकर सर. मेरे मन की गंगा. मन की गंगा और तेरे मन की जमुना का बोल राधा बोल संगम होगा नहीं. मेरे मन की गंगा और तेरे मन की जमुना का बोल राधा बोल संगम होगा कि नहीं. हरि बोल राधा बोल संगम
संगम होगा कि नहीं। कितनी सदियां बीत गई है हाय तुझे समझाने में, मेरे जैसा धीरज वाला है कोई और जमाने में। दिल का बढ़ता बोझ कभी कम होगा कि नहीं, बोल राधा बोल संगम होगा कि नहीं। मेरे मन की गंगा और तेरे मन की जमुना का, बोल राधा बोल संगम होगा कि नहीं। अरे बोल राधा बोल संगम होगा कि नहीं। दो नदियों का मेल अगर इतना पावन मजला सुखची बनावेली संसार माझा रेखते दिसते। मजला सुखची बनावेली मी संसार माझा रेखते दिसते। मजला सुखची बनावेली। डॉक्टर संदीप कांबळे। हॅलो हॅलो नाटोली गावातल्या माझ्या बंधू भगिनींना मानाचा मुजरा या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केलेले आहे। जाहिरातीला आम्ही कमी पडलो, लोकांना बहुतेक माहिती नाही, परंतु आपल्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी कुलकर्णी साहेब उपस्थित राहिले। मी त्यांचं पुन्हा एकदा माझ्या वैयक्तिक कुटुंबातर्फे आणि संघटनेतर्फे त्यांचा आभार व्यक्त करतो। आणि या ठिकाणी जे जे माझ्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले आहेत त्या सर्वांचा मी आभारी आहे। असंच आपण प्रेम देत राहा, कारण साहेबांनी मगाशी आपल्याला सांगितलं की ही कलेची नगरी आहे। काहीतरी कलाकृती आपण निर्माण करावी अशी भावना तयार झाली आणि त्यातूनच हा छोटासा कार्यक्रम आपल्या समोर सादर करीत आहे। घरचा कार्यक्रम आहे, सर्वांनी समजून घ्या, चुका पोटात घ्या, कारण आपण काय प्रोफेशनल कलाकार नाही, कलाकार बनायचं चाललेलं आहे। ही सर्व मंडळी माझ्या शब्दाला मान देऊन आलेले आहेत। इथून पुढच्या भविष्य काळात सर्व साथीनं हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। पुढील गीत सादर करतो। हॅलो
मेरे ख्वाबों की मल्लिका तुझसे मेरी जिंदगानी है तू मेरे ख्वाबों की मल्लिका तुझसे मेरी जिंदगानी है अपना ये तो तुझको दिया बस ये दो मुलाकातों में मेरी वफाएं तेरे लिए है तेरे लिए है मेरी वफाएं जानी जा तूने मुझे हंस हंस के तू मेरे दिल में रहती है मैं तेरे दिल में रहता हूँ तू मेरे दिल में रहती है मैं तेरे दिल में रहता हूँ मैं तेरे प्यार में पागल हूँ मैं तेरे प्यार में पागल हूँ आज ये तुझसे कहता हूँ तू मेरे दिल में रहती है मैं तेरे दिल में रहता हूँ तू मेरे दिल में रहती है मैं तेरे दिल में रहता हूँ जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे डॉक्टर संदीप कांबळे यांच्यासाठी. ठीक आहे. यानंतर एक भक्तिगीत सादर होत आहे. हॅलो, सर्वांना नमस्कार. एक भावगीत सादर करीत आहे. वंदना विटणकर यांनी हे लिहिलेलं आहे आणि मोहम्मद रफी साहेब यांनी हे गायलेलं आहे. स्वदेशी मानवा रावळी मंदिर. हॅलो, डॉक्टर संदीप कांबळे यांनी मला इथं गाणं म्हणण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. शोधसी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी शोधसी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी शोधसी मानवा रावळी मंदिरी.
आईची माया कशी जाईल वाया, धरणी आईची माया कशी जाईल वाया. धरणी आईची माया कशी जाईल वाया, धरणी आईची माया कशी जाईल वाया. वैशाख वनवास झरला हो, मुगाचा पाऊस झरला हो. वैशाख वनवास झरला हो, मुगाचा पाऊस झरला हो. हो लय दिवसानं लागलंय आभाळ गाया, धरणी आईची माया कशी जाईल वाया, धरणी आईची माया कशी जाईल वाया. बोलून काय झालं अन हिरवाले नल्यालं, बोलून काय झालं अन हिरवाले नल्यालं. लय नवसाने लागलंय आभाळ गाया, धरणी आईची माया कशी जाईल वाया, धरणी आईची माया कशी जाईल वाया. डॉक्टर संदीप कांबळे. हॅलो हॅलो. नाटोली गावातल्या माझ्या बंधू भगिनींना मानाचा मुजरा या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जाहिरातीला आम्ही कमी पडलो, लोकांना बहुतेक माहिती नाही, परंतु आपल्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी कुलकर्णी साहेब उपस्थित राहिले. मी त्यांचं पुन्हा एकदा माझ्या वैयक्तिक कुटुंबातर्फे आणि संघटनेतर्फे त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी जे जे माझ्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले आहेत त्या सर्वांचा मी आभारी आहे. असंच आपण प्रेम देत राहा, कारण साहेबांनी मगाशी आपल्याला सांगितलं की ही कलेची नगरी आहे. काहीतरी कलाकृती आपण निर्माण करावी अशी भावना तयार झाली आणि त्यातूनच हा छोटासा कार्यक्रम आपल्या समोर सादर करीत आहे. घरचा कार्यक्रम आहे, सर्वांनी समजून घ्या, चुका पोटात घ्या, कारण आपण काय प्रोफेशनल कलाकार नाही, कलाकार बनायचं चाललेलं आहे. ही सर्व मंडळी माझ्या शब्दाला मान देऊन आलेले आहेत. इथून पुढच्या भविष्यकाळात सर्व साथीनं हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. पुढील गीत सादर करतो. हॅलो हॅलो.
रहती है, मैं तेरे दिल में रहता हूँ। मेरे ख्वाबों की मलिका, तुझसे मेरी जिंदगानी है। तू मेरे ख्वाबों की मलिका, तुझसे मेरी जिंदगानी है। अपना ये दिल तुझको दिया, बस एक दो मुलाकातों में। मेरी वफाएं तेरे लिए है, तेरे लिए है। मेरी वफाएं जानी जा तूने मुझे हंस हंस के। तू मेरे दिल में रहती है, मैं तेरे दिल में रहता हूँ। तू मेरे दिल में रहती है, मैं तेरे दिल में रहता हूँ। मैं तेरे प्यार में पागल हूँ, मैं तेरे प्यार में पागल हूँ। आज ये तुझसे कहता हूँ, तू मेरे दिल में रहती है, मैं तेरे दिल में रहता हूँ। तू मेरे दिल में रहती है, मैं तेरे दिल में रहता हूँ। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे डॉक्टर संदीप कांबळे यांच्यासाठी. यानंतर यानंतर एक भक्तिगीत सादर होत आहे. हॅलो, सर्वांना नमस्कार. एक भावगीत सादर करीत आहे. वंदना विटणकर यांनी हे लिहिलेलं आहे आणि मोहम्मद रफी साहेब यांनी हे गायलेलं आहे. स्वदेशी मानवा रावळी मंदिर. हॅलो. डॉक्टर संदीप कांबळे यांनी मला इथं गाणं म्हणण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. शोधसी मानवा
शोधिती मानवा राहुरी मंदिरी नाचतो देव हा आपल्या अंतरी शोधिती मानवा राहुरी मंदिरी. ये ना प्रिये जवळी ये ना माझीच तू ग तुझाच मी माझीच तू ग तुझाच मी हो नको दुरावा सोड अबोला हो नको दुरावा सोड अबोला ये ना प्रिये जवळी ये ना माझीच तू ग तुझाच मी
माझीच तू ग तुझाच मी हो नको दुरावा सोड अबोला हो नको दुरावा सोड अबोला आहा 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 पाहिले तू मला पाहिले मी तुला रंगी रंगलो जीव झाला खुळा पाहिले तू मला पाहिले मी तुला रंगी रंगलो जीव झाला खुळा स्वप्नी तू जानी तू मनी तू अंतरी कासावीस जीव हा वेळा झाला तुझ्या विना सखे स्वप्नी तू ध्यानी तू मनी तू अंतरी कासावीस जीव हा वेळा झाला तुझ्या विना सखे तुझ्या विना सखे ये ना प्रिये जवळी ना माझीच तू ग तुझाच मी ये ना प्रिये जवळी ना माझीच तू ग तुझाच मी माझीच तू ग तुझाच मी हो नको दुरावा सोड अबोला हो नको दुरावा सोड अबोला स्वप्न तू पाहिले स्वप्न मी पाहिले ध्यास हा मनी तुझा लोचनी स्वप्न तू पाहिले स्वप्न मी पाहिले ध्यास हा मनी तुझा लोचनी छेडिल्या तारा तू हृदयाच्या कोंदणी विसरून सारी ही दुनिया येना तू जीवनी छेडिल्या तारा तू हृदयाच्या कोंदणी विसरून सारी ही दुनिया येना तू जीवनी येना तू जीवनी येना प्रिये जवळी येना माझीच तू ग तुझाच मी माझीच तू ग तुझाच मी हो नको दुरावा सोड अबोला ओ नको दुरावा सोड अबोला आहा 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 आहा